आज ॲक्च्युली मी प्लॅन केलं होतं वायू तत्व आणि त्याचं महत्त्व तुम्हाला सांगायचं. पण फ्रँकली स्पीकिंग आज काहीतरी वेगळी आज्ञा होती किंवा वेगळं काहीतरी होतं आणि अशा वेळेस मला असं वाटतं की जी काही माझी साधना सुरू आहे रेकीची किंवा माझी देवाची जी साधना सुरू आहे तर ते दत्तगुरू महाराज मला काहीतरी वेगळी बुद्धी देतात आणि की हे आज सांगणं गरजेचं आहे आणि त्याद्वारे मी सांगायला लागते. तर आता आपण बघितलं मणिपूर चक्र आणि मणिपूर चक्राला आपण कसं सक्षम ठेवायचं मी तुम्हाला सांगितलं बीजमंत्राद्वारे, चांगल्या आहाराद्वारे. आणि जेव्हा तुम्ही चांगला आहार करता बघा तुम्ही छान प्रसादाचा तुम्ही विचार करा की तुम्ही मंदिरात गेलाय, छान प्रसाद घेतला, तिथलं तुम्हाला जेवण मिळालं आज प्रसादाचं छान, एक तृप्तता येते बघा आपल्याला. एखादं पारायण झालेलं असतं त्या पारायणाचं जर आपण जेवण जेवलो ना किंवा अक्कलकोटला तुम्ही गेला स्वामींचं अन्नछत्रालयामध्ये तुम्ही जर जेवला तिथे तुम्हाला महाप्रसाद मिळाला शेगावला जाऊन तर आपण म्हणतो अरे कायच चव आहे त्या अन्नामध्ये. किंवा साधा सत्यनारायणचा प्रसाद असतो आपण कुठे गेलो तुम्ही कधी विचार केलाय का त्या का बरं त्या प्रसादामध्ये एवढं की असा सत्यनारायणचा प्रसाद आपल्याला एवढाच मिळतो पण असं वाटतं अरे अजून थोडासा जर मिळाला असता तर किती छान. म्हणजे तर हे विचार केला का तुम्ही की प्रसादाचं जेवल्यावर शिर्डीला गेल्यावर साईबाबांच्या तिथलं जेवल्यावर आपल्याला ती का बरं तो प्रसाद एवढा छान वाटतो. माहिती त्या ज्या लहरी असतात ना तिथल्या त्या एक सकारात्मक ज्या ऊर्जा म्हणतो आपण ही वैश्विक शक्ती आहे ती मंदिराजवळ एकवटलेली असते असं म्हणतात सकारात्मक ऊर्जा. तर त्या प्रसादावर त्याचा नक्कीच परिणाम होतो. ते आचारी जरी खूप घाईघाईत करत असतील ना प्रसाद की आज भंडारा आहे तर घाई झालेली आहे आणि निव्वळ पाण्यामध्ये जरी त्या भाज्या शिजवतात ना पण तरी त्याला चव काय येते कारण तिथलं जे वातावरण आपण म्हणतो ना वातावरणाचा खूप परिणाम होतो माणसावर किंवा प्राण्यांवर पण किंवा वनस्पतींवर पण वातावरणाचा परिणाम होतो. एक सकारात्मक वातावरण आणि एक नकारात्मक वातावरण. तर जे सकारात्मक ऊर्जा आहे ना ती त्या प्रसादावर काम करते असं माझं म्हणणं आहे. म्हणून मी नेहमी म्हणते की आपण घरी जर काही करतो ना तर आपलं मन सकारात्मक हवं ऑटोमॅटिक त्याच्यात एक उतरते. मग तुम्ही अगदी पाण्यालाही फोडणी द्या हे माझ्या सासूबाईंचं तत्व आहे. त्या म्हणतात तू पाण्याला फोडणी द्या मग चव येईल. का तर मन तुझं छान हवं तू शांत हवीस. घरातली गृहलक्ष्मी जी म्हणतात ना ती डिस्टर्ब नकोय है ना. तर ते सकारात्मकता ऑटोमॅटिक ती पुढे पास होते असं वाटतं मला. ते मंदिराशी ते पण येतं म्हणजे प्रसादाशी आणि मंदिराशी ते जोडतं असं वाटतंय मला. एक्झॅक्टली अगदी बरोबर सांगितलं अनुराधा. तर ते तत्व त्याच्यामध्ये असतं. तर हे ईश्वरी तत्वच आपण काय करतो सगळ्यांमध्ये बघायला लागतो वैश्विक शक्तीद्वारे आणि ते ईश्वरी तत्व जेव्हा आपल्यामध्ये येतं तेव्हा आपण दुसऱ्यांना देऊ शकतो. म्हणजे मी काय म्हणते की नुसते रेकी शिकणारे खूप आहेत. म्हणजे मी बघते की फ्रीमध्ये अट्युनमेंट सुरू आहेत, सगळं सुरू आहे, धपाधप नोट्स आहेत, सगळं मिळतंय भरपूर. पण जर हे शेअरिंग नाही झालं तुमच्याशी की एक्झॅक्टली तुम्ही काय शिकला, रेकीची दीक्षा म्हणजे काय, की रेकीच्या दीक्षेचा तुम्ही अनुभव घेतलाय का, खऱ्या अर्थाने ते तत्व तुम्हाला अनुभवायला आलंय का. जसं ऑनलाईन दीक्षा भरपूर सुरू आहे, ॲट अ टाइम झूम मीटिंगवर दीक्षा देतात आणि त्यांना तो अनुभव येतो. मी म्हणते की तिथे असेल ते तत्व येत असेल. असं माझं आहे की मी अशी ग्रुपमध्ये रेकी देत नाही. एकदम मी रेकीची दीक्षा देते ती मी शांततेत 1:1, 2:1 जास्तीत जास्त 3. मला नाही आवडत जास्त द्यायला. मला असं वाटतं की नाही जे शिकवायचं ते समोरच्याला पूर्ण द्यायचं. त्याच्यामध्ये कुठे घाई नको, गडबड नको. तुम्ही बघा एखादी गोष्ट असते तिचं आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायची असेल तुमच्या समोर जर 2 असेल तर ते इक्वली बरोबर डिस्ट्रीब्यूट होईल. पण जर जास्त असेल तर त्याचं डिस्ट्रीब्युशन आपोआपच कमी येईल असं मला वाटतं. आणि जिथे आपण याचा विचार करतो की आता अनुराधा म्हटली की त्या प्रसादामध्ये ते देवत्व येतं कारण तिथे सातत्याने ते मंत्र सुरू असतात. रेकीचा ध्यास नक्की सगळ्यांनी घ्या पण असा ध्यास घ्या की तुमची आंतरिक ऊर्जा जागृत झालीच पाहिजे.
ती चैतन्यमय शक्ती तुमच्यामधनं व्हायलाच पाहिजे. आपण बघतो की खूप छान धार्मिक स्थळं आहेत. त्या धार्मिक स्थळावर जाऊन किती लोक असतात की जे खरंच त्या आभार मानतात त्या तिथल्या नद्यांचे. आता आपण रेकीद्वारे शिकलो की बाई त्या धार्मिक स्थळाला गेलो की आपण त्या नदीचे आभार मानतो, तिचं आपण जल घेऊन प्रोक्षण करतो. तर कितीतरी लोक असतात की नुसतंच ते जाऊन तिथे त्या पाण्यामध्ये करतात आंघोळ, पण तुमच्या म्हणतात ना जर मनात काही भावच नसतील तर ते तुम्हाला होईल का, काही मिळेल का त्याच्यात? तर नाही. हे तुमच्या मानण्यावर आहे. कितीतरी लोक अक्कलकोटला जाऊन प्रसाद न घेता निघून जातात आणि कितीतरी लोक म्हणतात नाही मला मिळायला पाहिजे प्रसाद. आज काहीतरी आहे तिथे ईश्वरी तत्व. असे बरेच लोक आपण बघतो. नाही आम्हाला घाई, आम्हाला पुढच्या स्थानी जायचं. नाहीतर नुसतेच देवस्थानं करत असतात. नाही मी करून आले, चारीधाम करून आले, सगळं करून आले. अरे पण तुमच्यामध्ये ते ईश्वरी तत्व आलंय का? तुम्ही चारीधाम करून येता आणि जर घरातल्या कोणाशी जर तुम्ही वाद करत असाल मग ते आलं का ईश्वरी तत्व तुमच्यात? काय फायदा मग त्या ईश्वरी तत्वाचा? जर तुम्ही आज चारीधाम केले तर त्या पवित्र स्थळाचे तुमच्यात आशीर्वाद आले पाहिजे. तर मी म्हणते की जेव्हा वैश्विक शक्ती जिची तुम्ही दीक्षा घेता, ती दीक्षा घेतल्यानंतर तुमच्या अंतर्मनामध्ये बदल व्हायला लागतात. मणिपूर चक्रात बदल होतात, तुमच्या खाण्याच्या सवयी बदलतात. 100% ह्या गोष्टी व्हायला लागतात. जलतत्वाचे आशीर्वाद मिळतात, पृथ्वी तत्वाचे मिळतात, पृथ्वी ग्रहाचे आपण आभार मानतो. म्हणजे त्या पृथ्वीला आपण तिचे आभार मानून सकाळी आपण उठतो, कारण पाय खाली ठेवतो आपण. चंद्रतत्व किंवा सूर्यतत्व बघून पाय खाली ठेवतो. काही ठिकाणी याचा पण मंत्र म्हणतात, समुद्र वसने देवी पर्वतासन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्श क्षमस्व. म्हणजे ते आपण काय करतो की ही धरती माता आहे, आपण तिला धरणी माता म्हणतो, तिचे पण आभार मानतो. म्हणजे मग त्यावेळेस तुम्हाला काय म्हणतं, पृथ्वी तत्वाचे हे मिळतात तुम्हाला आशीर्वाद. पाणी प्यायला जातो की तुम्ही नुसतं आभार माना की अरे मला छान पाणी प्यायला मिळतंय. रेकीची आपण प्रॅक्टिस व्हायला लागते तर ऑटोमॅटिकच आपले हात तुम्हाला काय व्हायला लागतात, सिम्बॉल्स यायला लागतात. पाणी पिता पिता सिम्बॉल यायला लागतात. मग म्हणायचं की नाही छान रेकी सगळं काम करते. जलतत्वाचे आभार मानता स्वादिष्ठान चक्र सक्षम व्हायला लागतं. तिसरं तत्व अग्नी तत्व. तुमच्यासमोर अन्न आलं, तुम्ही जेव्हा विचारपूर्वक अन्न घ्यायला लागतं, चांगला ज्यूस फळं वगैरे, तर आपोआपच तुमच्या आतनं यायला लागतं रम रम रम. विचारपूर्वक अन्न ग्रहण करता. किती जंक फूड तुमच्या समोर येऊ द्या, पण जेव्हा तुम्ही विचार करता की नाही आपल्याला सांभाळून खायचंय, आपले लाड करायचे तर त्यावेळेस म्हणायचं की नाही ती शक्ती मला काम करते माझ्यावर. आणि जेव्हा तो कंट्रोल येईल तेव्हा म्हणायचं की मी खऱ्या अर्थाने रेकीची साधक आहे. खायचं. मी म्हणते की जंक फूड आता आजूबाजूला सगळीकडे आहे, पार्टीजमध्ये असतंच, तर नक्की खा जंक फूड, पण विचारपूर्वक खा की आपल्याला नक्की काय. मला असं वाटतं पार्टीमध्ये सगळ्या प्रकारचेच फूड असतात. जसं आजकाल लग्नाला गेलं आपण की सगळ्या प्रकारचे स्टॉल्स असतात. नक्की विचार करा की खरंच आपल्याला काय खायला पाहिजे. चाट असतो भरभरून, सूप पण असतात काही ठिकाणी, काही ठिकाणी चांगले हे असतात मजितो वगैरे आपण म्हणतो की कलिंगडाचा ज्यूस बीस, तर ते तुमच्या शरीराला चांगले तर तुम्ही घ्या ना, का नाही घ्यायचं. आणि मग बाकीचं अन्न ग्रहण करा तुम्ही. हे आजपासून आपण ठरवायचं की माझ्या अग्नितत्वाला मी सक्षम ठेवते. अग्नितत्व सक्षम ठेवलं की तुम्हाला सर्दी खोकला ह्या गोष्टीच होणार नाही. जलतत्वाला सक्षम ठेवलं की इनडायजेशनची प्रॉब्लेम तुम्हाला येणारच नाही. पृथ्वी तत्वाला सक्षम ठेवलं की तुमच्या हाडांची ठिसूळता वगैरे होणारच नाही. तुम्ही म्हणायचं की मी विचार करून मी खाते, चांगल्या प्रकारचे कार्बोहायड्रेट्स घेते. चांगल्या प्रकारचे कार्बोहायड्रेट्स घेतल्यावर आपोआपच आपलं काय होईल, शरीरामधला जो अस्थि धातू स्वरूप पृथ्वी तत्व आहे तो चांगला राहायला लागतो. तर म्हणून जे एज ज्यांचं होतंय 50 क्रॉस झालेले आहेत, त्यांनी आवर्जून आपल्या हाडांची खूप काळजी घ्यायची. आत्तापर्यंत जी झीज झाली आहे ती झाली आहे. आणि जे तरुण आहेत, रुपाली, अनुराधा वगैरे, ऋतुजा, आत्तापासून आपल्या शरीराची काळजी घ्या. तुमची हाडांना ठिसूळता येईपर्यंत का बरं वाट बघायची. निगेटिव्ह फूडला तुम्ही बॉयकॉट करा. तुम्ही आत्तापासनं मैदा, साखर, मीठ ह्या गोष्टी जर तुम्ही टाळल्या
बेकरी प्रॉडक्ट्स, तुम्ही ते घरामध्ये कमीच केलं आणणं, आपोआप मुलंही नाही खाणार. तुम्ही म्हणा बिस्किट आणायची ना, मी कणकेची बिस्किट्स आणते, चांगली आणा बिस्किट्स. पण असा जर आपण विचार केला ना, सगळ्या आयांनी खूप विचार करा. आणि तुम्ही जे खाल ते तुमचं पुढचं जनरेशन घेणार आहे. तर नक्की मुलांनाही आपल्या सवय लावा खजूर खाण्याची. मग छान बदाम भिजत घालून ठेवले, अक्रोड आहे ते त्यांच्या असे समोर ठेवून द्यायचे. आता परत मी सांगते की यूट्यूबमध्ये अशा छान रेसिपी आहेत की ते न्यूट्री बार बेर करण्याच्या पण रेसिपी आहेत. तर तसं काहीतरी करा. आणि खरंच तुमचं, मी म्हणते ना, तुमचे स्किल वापरा की आपण काय करू शकतो, अजून छान छान पदार्थ काय करू शकतो, ते पदार्थ वापरा तुम्ही. आणि तसं अग्नितत्वाला तुमच्या सक्षम करा. आणि मग तुम्हाला होणारच नाही कधी, मी तर म्हटलं ना, ॲसिडिटी होणार नाही, अपचन नाही होणार, आणि तुमचं अग्नितत्व छान काम करेल. बरोबर तुम्हाला 2 ते 3 वेळा छान दिवसभरात भूक लागेल. आपोआपच तुम्हाला जंक फूड खावंसं वाटणार नाही. आपल्याला लहानपणी आपली आई जास्तीत जास्त चणे, फुटाणे किंवा ते आपलं हे असतं ना, शेंगदाणे भाजलेले, किंवा आई शेंगदाणे भाजले की आपण गुळ आणि शेंगदाणे घेऊन खायचो. किंवा आपल्या लहानपणी गव्हाचा चीक पण होता, आई कुरड्या वगैरे करायची तर गव्हाचा चीक पण आपण खायचो आणि खूप आवडीने खायचो. आजकाल मुलांना गव्हाचा चीक माहितीच नाही. ते म्हणतात हे काय आहे चिकट चिकट. आणि त्या गव्हाच्या कुरड्यांचं जर आपण नूडल्स सारखं केलं, त्याच्यात छान भाज्या बिज्या टाकून, तोही प्रयोग करून बघू शकतो आपण, ते देऊ शकतो आपण मुलांना. कारण त्याच्यामध्ये काहीतरी पौष्टिक मूल्य पण आहे. जशा गव्हाचं मला असं वाटतं चीक असतो, तसं मी ऐकलंय की बाजरीचा पण निघतो चीक, ज्वारीचा निघतो चीक. तर हे आपण काय केलंय, आपले हे स्किल आपण वापरतच नाहीये. मला असं वाटतं प्रत्येक जी स्त्री आहे ना, ती खूप चांगली कुक पण आहे, फक्त तिला स्किल वापरण्याची गरज आहे. तर नक्की हे स्किल आपल्या मुलांसाठी वापरा. आत्तापासूनच खूप छान सगळी तत्व सक्षम व्हायला लागतात मुलांची. पुढे ते मोठी झाल्यावर त्यांना कळतं की काय खायचं काय नाही. पण ज्यांच्या घरामध्ये खूप सातत्याने असे वेगवेगळे पदार्थ तयार होतात, ते सहसा मुलं बाहेरचं नको म्हणतात. आजकाल ते स्विगी झोमॅटोमुळे खूप सोपं झालेलं आहे. पटकन सगळे ऑर्डर देतात आणि मागवतात, पण त्याच्यामध्ये जंक फूड जास्त खाल्लं जातं. तर हे आपल्या शरीरासाठी नाही आहे चांगलं. तर हे आवर्जून टाळण्याचा प्रयत्न करा. ज्यावेळेस तुमचे मुलं म्हणतात पिझ्झा, तर तुम्ही पटकन म्हणायचं की अरे आज मी करू का घरात मस्त पुरी भाजी. आपोआपच म्हणतील हां पुरी भाजी. आपल्याकडे मला वाटतं श्रीखंड पुरी भाजी हा पाडव्याचा बेतच असतो आपल्याकडे. श्रीखंड घरचं करून बघा तुम्ही, किती छान होतं. मला वाटतं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल घरी श्रीखंड कसं कर. नाही तर मग यूट्यूब आहेच, त्याच्यावर बघा आणि करा. आता काल माझी एक मैत्रीण अनिता पाषाणकर म्हणून, आम्ही काल मैत्रिणी जमलो होतो. जसं नेहमीप्रमाणे आपलं किटीचं काहीतरी डिस्कशन वगैरे त्याच्यासाठी. तर त्याच्यातनं मला आयडिया कळाली की फ्रूट सॅलड अशाही प्रकारे करतात. ती म्हणे दुधामध्ये मखाना भिजत घालायचा, ड्रायफ्रुट्स भिजत घालायचे, काजू वगैरे, बदाम भिजत घालायचे, आणि पाण्यात तुम्ही पाहिजे तर बदाम भिजत घाला आणि त्याचे साल काढून मग ते त्यात ॲड करा. आणि ती म्हणे मगज बी मी सगळे भिजत घातले आणि ते मी मिक्सरमध्ये फाईन पेस्ट केली. मखाना खूप पौष्टिक आहे. जसं आजकाल ते पॅक करून विकतात आणि 150 रुपयाला जवळपास ते मखाना मिळतं. तर ते मिक्सरमध्ये फिरवलं, फाईन पेस्ट केली, आणि मग तुम्ही थोडी साखर घाला आणि मग त्याच्यात तुम्ही हे घाला, फ्रुट्स घाला. आणि गोडीसाठी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही खजूर घाला. ती म्हणे मी खजूर घातलं, मला इतकी छान वाटली ती रेसिपी. म्हटलं अरे हे करून बघायला काय हरकत आहे, किती न्यूट्रिशियस रेसिपी आहे. आणि मग तिने फ्रूट कट करून घातले त्याच्यात. आता त्या मिल्कमध्ये तुम्ही अजून तुमचं स्किल वापरायचं असेल तर तुम्ही कोकोनट मिल्क करू शकता. कोकोनट मिल्कची रेसिपी पण यूट्यूबला आहे, कशी करा काय, किंवा कोकोनट मिल्क विकत घेऊन या आता तेवढ्या तुम्हाला रेसिपी करायची असेल तर. हे तुमचं स्किल वापरण्याची गरज आहे. तुम्ही गोडाला सबस्टिट्यूट अजून काय देऊ शकता ते बघा. जसं गूळ आहे, ऑर्गॅनिक गूळ किंवा ब्राऊन शुगर आहे, ती तुम्ही वापरू शकता. तर हळूहळू कसे त्याचे हे येतील, म्हणजे
शुगर शिवाय अजून आपण काय वापरू शकतो असा नक्की विचार करा आणि त्याद्वारे तुम्हाला लक्षात येईल की आपल्या पुढच्या पिढीला आपण सक्षम करतोय. आईने नक्की हे चांगले संस्कार आपल्या मुलांवर करा, कारण ते संस्कार पुढे कॅरी फॉरवर्ड होणार आहेत. पुढे वैश्विक शक्ती कशी काम करते तर तुमच्या पूर्ण आतमध्ये तुम्हाला वेगवेगळे छान कल्पना यायला लागतात. मला आता असं सतत काहीतरी डोक्यात चाललेलं असतं की अरे हां, वायुतत्व, मग वायुतत्वाचं कसं, मग त्याच्या रिलेटेड अजून काय. तुमचे डिस्टर्बच होत नाही तत्व. अग्नी तत्व म्हणायचं मला खूप छान ठेवते, मी छान ठेवते. ॲफर्मेशन्स द्या फुल. माझं अग्नी तत्व एकदम छान काम करतोय, पृथ्वी तत्व छान काम करतोय, मग म्हणा जलतत्व उत्तमरित्या काम करतोय. येणारच नाही तुम्हाला पाण्याद्वारे जे कमी पाणी पिल्यामुळे प्रॉब्लेम येतात. भरून ठेवा जागोजागी 2-3 बॉटल्स, तुमचे मुलं पाणी पितीलच. आपल्याला असं वाटतं ना मुलांनी पाणी प्यावं, तर तुम्ही त्यांच्या समोर सतत पाणी पित राहा, लिक्विड्स घेत राहा, चांगले सरबत घ्या कोकमचं वगैरे करून. तुमचं जलतत्व डिस्टर्ब होणारच नाही. नारळ पाण्याची सवय लावा मुलांना. तर हे 3 चक्र आणि त्याची माहिती आता मी तुम्हाला सांगितलं. 4थं चक्र आहे अनाहत चक्र, शिवशक्तीचं स्वरूप आहे हे, आणि त्याच्यासाठी पूरक आहार आहे तो आहे हिरव्या पालेभाज्या. आपली संस्कृती खूप छान आहे, त्याच्यामध्ये आवर्जून हिरव्या भाज्या असतात. आणि मला असं वाटतं आजकाल हिरव्या भाज्या 12ही महिने अवेलेबल, कारण ह्या चक्राचा रंग आहे हिरवा. मग आजकाल खूप छान आहे कन्सेप्ट, ग्रीन स्मूदी म्हटल्यावरच किती छान वाटलं ना, ग्रीन स्मूदी. जर आयती वायती कोणी करून दिली तर एकदम बेस्ट. मी तुम्हाला सांगू शकते की ह्या ग्रीन स्मूदीमुळे कोरोनाच्या काळामध्ये रोज मी ही ग्रीन स्मूदी घेत होते, मी, माझे मिस्टर. आणि माझे मिस्टर रोज जॉबला जात होते बँकेमध्ये, HR डिपार्टमेंटला. बँकेमध्ये जवळपास बरेचसे लोक अफेक्ट झाले कोरोनाने. आम्ही अगदी, मी अभिमानाने सांगते की आम्ही सेफ राहिलो, आम्हाला काहीही त्रास झाला नाही. फक्त मी ग्रीन स्मूदी घेत होते. ह्या ग्रीन स्मूदीची रेसिपी मला कळाली माझी मोठी सख्खी जाऊ वसुधा चव्हाण, ज्या आहेत डॉक्टर त्रिपाठीजमध्ये ब्रँड ॲम्बॅसेडर, ज्यांना स्वतः त्या बँकेत जॉब करत होत्या. आणि त्यांना जॉब केल्यानंतर काही दिवसांनी त्यांना डायबिटीस डिटेक्ट झाला. आणि जे त्यांचं आयुष्य, म्हणजे त्यांचं जे पूर्ण याच्यामध्ये जॉबमध्येच त्यांचं आयुष्य गेलं. रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांना लक्षात आलं की आता रिटायरमेंट नंतरचं लाईफ आपण काय प्लॅन करतो की छान आपल्याला जगायचंय, की आता छान पीसफुली. आणि त्यावेळेस त्यांना एकदम म्हणजे जास्त त्यांची एकदम लेवल वाढलेली होती डायबिटीसची. त्यावेळेस त्यांनी स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं डॉक्टर त्रिपाठीज जे सजेस्ट करतात डायबिटीसचं, त्याच्यासाठी त्यांनी पूर्ण त्यांना स्वतःला झोकून दिलं, त्यात काम केलं. आणि जे त्यांचे रोजचे इन्शुलिन होते ते बंद झाले, प्रमाण कमी कमी होत. आणि मी म्हणू शकते की ग्रेट लेडी, ज्यांनी मॅरेथॉन, म्हणजे मला खूप अभिमान वाटतं माझी मोठी जाऊ म्हणून, की ज्या आदर्श झाल्या आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये, ज्यांनी इंट्रोड्यूस केली ग्रीन स्मूदी त्रिपाठीज डाएटची. आणि कितीतरी मॅरेथॉन त्या जिंकल्या, म्हणजे ॲट द एज ऑफ 65. लेह लडाखला पण जी मॅरेथॉन होती ती पण त्या जाऊन आल्या, जिथे ऑक्सिजन लेवल कमी असतं. तर आपण विचार करू शकत नाही की इतका त्यांच्यामध्ये टर्निंग पॉइंट ऑफ द लाईफ. तर अशी आहे ग्रीन स्मूदी, आणि ज्याची रेसिपी मी तुम्हाला आज सांगते. मेजर ग्रीन्स, ज्याच्यामध्ये आहे कढीपत्ता, कोथिंबीर, पुदिना, विड्याचं पान, आणि त्याच्यामध्ये अजून एक आहे तुलसी. दीज आर द मेजर ग्रीन्स. हे मेजर ग्रीन्स तुम्ही तुमच्या फ्रीजमध्ये ठेवायचंच आणून. आणि यातली 3-4 पानं, कढीपत्ता तुम्ही जास्त घेऊ शकता, कोथिंबीर जरा जास्त घेऊ शकता. आणि त्याच्यामध्ये तुमचे भिजवलेले रात्रीचे सीड्स, तुमच्या तब्येतीप्रमाणे तुम्हाला जे सीड्स चालतात ते. 2 बदाम घ्यायला काहीच हरकत नाहीये भिजवलेले. मग अंजीर, अंजिरामध्ये खूप छान न्यूट्रिएंट्स आहेत जे तुमच्या शरीराला
हिमोग्लोबिन वाढायला मदत करतात. भिजत 2 अंजीर घालायचे. सब्जा बी थोड्याशा भिजत घालू शकता तुम्ही. मग त्याच्यामध्ये अजून मनुके तुम्ही भिजत घालू शकता. तुम्हाला जर डायबिटीस नसेल तर एक 3-4 मनुके भिजत घालायला काहीच हरकत नाही. हे रात्रीचे भिजत घालायचे. त्याच्यात थोडं तुम्ही जवस भिजत घाला आणि हे भिजलेले ड्राय फ्रुट्स आणि तुमच्या 5 मेजर ग्रेन्स त्याच्यातले 4-5 पानं. विड्याचं पान तुम्ही एक घालू शकता आणि याच्यामध्ये आवर्जून तुम्हाला घालायचं एक आवळा. आता आवळा आत्ता मिळतोय अजून आत्तापर्यंत, आता काही ठिकाणी बंद झालाय आवळा. आवळ्याचे ज्यूस चांगले मिळतात, ते ज्यूस तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्ही आवळा एक ऍड करा, नाहीतर ज्यूस एक झाकण ऍड करा. आणि मग त्याच्यामध्ये फळ तुम्ही ऍड करू शकता. एक केळी, जर तुम्हाला म्हणजे डायबिटीस असं म्हणतात, ऍक्च्युली डायबिटीससाठी पण केळ खूप चांगले. खूप जास्त तुमचा डायबिटीस नसेल तर तुम्ही एक केळ छोटं त्यात ऍड करू शकता. वेलची केळी मिळाली तर एकदम उत्तम. छोट्या छोट्या केळी असतात ना, कारण आजकाल काय होतं, कार्बाईडमध्ये केळी पिकवतात, त्यामुळे त्या पिवळ्या धमक दिसतात. म्हणजे नॅचरल केळी आपल्याला असं वाटतं कुठे मिळतात कुठे नाही. तर त्याच्यासाठी तुम्ही हिरवी केळी घरात आणून त्या जर पिकायला ठेवल्या तर अजून चांगलं. तर ती तशी एक छोटी केळी घ्यायची आणि हे तुम्हाला ओली हळद जर मिळाली तर ओली हळदीचा तुकडा टाकायचा किंवा अद्रक तुम्ही थोडंसं त्यात घालू शकता आणि सेंधव घालायचं थोडंसं. आता फ्रूटमध्ये ऑप्शन आहे, तुम्ही आयदर एक केळ घाला, एक चिक्कू घाला किंवा एक ऍपल घाला तुम्ही छान. आणि आजकाल मोरिंगा पावडरचं पण खूप आहे, तुम्ही एक चिमूट मोरिंगा पावडर त्यात ऍड करू शकता. मोरिंगा पावडर म्हणजे काय, शेवग्याचा पाला. तर तुम्ही एवढूसा शेवग्याचा पाला जरी तुमच्या इथे झाड असेल तर थोडंसं डायरेक्ट पाला ऍड करा ना, डायरेक्ट कॅल्शियम तुम्हाला भरपूर मिळतं. हे सगळं घेऊन तुम्ही ते एक तर मिक्सरच्या याला फिरवा भांड्याला, नाहीतर मग काय करायचं की ते बुलेट मिळतात, स्मूदी बनवण्यासाठी बुलेट अशा मिळतात छोटे छोटे मिक्सरच. तुम्ही जर टाकलं अमेझॉनवर तर बुलेट म्हणून लगेचच येतात, ते 500-600 रुपयापर्यंत ते मिळतात. हे सगळं टाकून तुमची छान फाईन एकदम ग्रीन स्मूदी तयार होते आणि ती स्मूदी तुम्ही सकाळी प्या आणि मग सांगा की तुमच्या एनर्जी लेवल्स कशा आहेत आणि मग रेकी घ्या भरभरून तुम्ही. हे गेल्या 4 वर्षापासून माझी ग्रीन स्मूदी सुरू आहे. मध्ये मध्ये गॅप आला, मला जाणवतं माझा गॅप आला ना, मध्ये थोडासा कंटाळा केला मी करण्याचा. मध्ये असा 1-1.5 महिना झाला मी कंटाळा केला. दिवाळीनंतर 2 महिने मी घेतलीच नाही ग्रीन स्मूदी आणि मग लेवल्स चेक करायला गेले, ब्लड टेस्ट आपल्या असतात, त्यावेळेस जाणवलं माझं B12 लगेच डाऊन झालं, व्हिटॅमिन D डाऊन झालं. म्हटलं अरे आपल्याला लक्ष द्यायची गरज आहे. हिमोग्राम माझं कधीही वाढत नव्हतं. मला स्वतःला थायरॉइडचा त्रास आहे गेल्या 30 वर्षापासून. रेकीमुळे माझी 125ची गोळी आता 50 झालेली आहे. तर मी म्हणते ह्या वैश्विक शक्तीमुळे आणि माझा योग्य आहार आणि मेडिटेशन, हे तुम्ही पण करू शकता. आणि जेव्हा आपल्या ब्लडच्या लेवल्स थोड्या डिस्टर्ब होतात तेव्हा लक्षात येतं की ग्रीन स्मूदी किती मेजर रोल प्ले करते माझ्या लाईफमध्ये. परत शिफ्ट झाले, परत आता सुरू केलंय मी आठवड्याभरापासून ग्रीन स्मूदी घ्यायची. आणून ठेवा ते इसेन्शियल सीड्स आपल्या घरात आणून ठेवा. तुम्हाला चालत असतील तर तुम्ही थोडेसे चिया सीड्स घाला. चिया सीड्स सगळ्यांना चालतात असे नाहीये, पण आपले जे मेन सीड्स आहेत, 2 बदाम, अंजीर, हे सगळ्यांना चालतं. तर ते तुम्ही घ्या आणि ग्रीन स्मूदी घ्या. तुमचं अग्नितत्व उत्तमरित्या काम करायला लागते, तुम्हाला खूप छान भूक लागायला लागते आणि तुम्हाला वाटतच नाही की तुमचा एज काही फॅक्टर आहे. खूप छान तुमच्याकडनं स्टेप्स पण व्हायला लागतात. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मणिपूर चक्राला स्ट्रॉंग ठेवा, तुमच्या अनाहत चक्राला स्ट्रॉंग ठेवा. अनाहत चक्र म्हणजे शिवशक्तीचं स्वरूप, वायू तत्वाशी संबंधित. जेव्हा तुम्ही अशी ग्रीन स्मूदी रोज घेता तेव्हा तुमचा वायू शरीरातला खूप छान काम करायला लागतो. वायू हा खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे माझ्यासाठी. तुमच्या शरीरामध्ये जे दोष तयार होतात ते मेन वायूमुळे तयार होतात. ब्लोटिंगचा त्रास होतो आजकाल संध्याकाळी आपल्याला, मलाही त्रास होतो. सकाळी झोपेतनं उठलं की मला जाणवतं की कुठेतरी स्वेलिंग आहे, काहीतरी आहे. का होतं तर काही काही वेळेस जास्त स्टेप्स होतात, चालणं होतं जास्त, तो वायू तयार होतो जास्त
किंवा पाणी कमी पिलं जातं तर वायू तयार होतो. तर वायू तत्वाशी संबंधित आहे हे अनाहत चक्र. तर म्हणून वायूची पण खूप काळजी घ्यायची आपल्या शरीरातल्या. आणि जेव्हा तुम्ही अशी पूर्ण ग्रीन स्मूदी घेता त्यावेळेस तुम्हाला लक्षात येतं की तुमच्या शरीरातला वायू खूप छान काम करतोय. अग्नितत्वाला अजून सक्षम करायचंय म्हणजे तुमचं जेवणाच्या वेळा बदला. संध्याकाळचं जेवण 7च्या आत तुमचं झालंच पाहिजे. तुम्ही म्हणा की नाही मी ध्यास घेतलेला आहे, मला वैश्विक शक्ती माझी जागृतच करायची. तुम्ही आज प्रायोरिटीने जर हॉटेलिंग करू शकता. मी म्हणते प्रायोरिटीच झालेली, आजकाल स्टेटस झालेले, नाही जायलाच पाहिजे, आठवड्यातनं 1 दिवस हॉटेलला जायलाच पाहिजे. मुलंही म्हणतात नाही हॉटेलमध्ये जायचं. तर तसं तुम्ही म्हणा की नाही सगळ्यांनी मग लवकर जेवायचं. घरातलं जे काम करणारी व्यक्ती असते, जसा पुरुष आहे, त्यांना जावंच लागतं आणि कामाला जाऊन आल्यानंतरच ते खाऊ शकतात. पण आपण घरामध्ये, आपण घरातल्या बायका आपण घेऊ शकतो ना. आपल्या स्वतःची काळजी घेतलं तर आपल्या नवऱ्यांना पण आवडेल. आपली काळजी का नाही घ्यायची? तुमच्या एनर्जी लेवल्स, तुम्ही आजारी नसाल, फ्रेश असाल तर तेच आपल्या घरातल्या लोकांना पाहिजे ना. काही घरांमध्ये एजेड लोक असतात तर त्यांच्यासाठी पण ही सवय खूप चांगली आहे की त्यांना पण तुम्ही सवय लावा की तुम्ही लवकर जेवला तर तुमच्या पण तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम छान राहील. आणि अगदीच तुमच्या घरामध्ये जर खूप लोक असतील तर त्यावेळेस तुम्ही काहीतरी एक फळ कापून खा. त्यावेळेस तुम्ही फुटाणे खाऊ शकता. म्हणजे संध्याकाळच्या वेळात कोणाकोणाला म्हणतात नाही घरामध्ये लोक आहेत आम्हाला जेवता येत नाही मग ना, असाही प्रश्न असतो. जॉईंट फॅमिली असतात काही ठिकाणी, तर त्यावेळेस तुम्ही असं घेऊ शकता, थोडे फुटाणे खा, एक फळ खा, पण स्वतःला खूप महत्त्व द्या आणि त्या वेळा जपा. तर जेव्हा आपण 7च्या आधी आपण जेवण घेतो तेव्हा आपल्याला जाणवेल की खूप छान आपल्या अन्नाचं पचन होतं, रात्री झोप शांत लागते, रेकीचं मेडिटेशन छान होतं आणि दुसऱ्या दिवशी उठल्यावर तुम्हाला एक फ्रेशनेस येतो. आणि वैश्विक शक्ती जेव्हा आपल्यावर काम करायला लागते तेव्हा खूप चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडायला लागतात. आता हे आपण शरीरातलं 4थं चक्र, त्याचं महत्त्व बघितलं जे वायुतत्वाशी संबंधित आहे. शरीरामध्ये जे विविध प्रकारचे वायू आहे त्यांची कार्यक्षमता वाढण्यासाठी. कारण तुम्हाला काय वाटतं की तुम्ही जे अन्न ग्रहण करता ते पुढे कसं जात असेल, तर ते वायूच आहे. वायूद्वारे ते पुढे ढकलल्या जाते. मग आपल्या शरीरामध्ये जे न्यूट्रिएंट्स आहेत ते ॲब्झॉर्ब होतात. ते ॲब्झॉर्ब होऊन प्रत्येक अवयवापर्यंत जर पोचवायचे असतील ते कोण काम करतं? तर तो वायूच करतो. फक्त ह्या वायूचे प्रकार वेगवेगळे आहेत. असं हे महत्त्वाचं चक्र आहे ज्याला म्हणायचं अनाहत चक्र, ज्याचं स्थान आहे छातीच्या मध्यस्थानी. आपण सगळेजण शिवशक्तीची साधना करतोय. असं मानण्यात येतं की जेव्हा या ब्रह्मांडाची निर्मिती झाली त्यावेळेस शंकर देवांनी ही शक्ती ह्या भूतलावर आणली. आपल्या ऋषीमुनींमध्ये ती शक्ती होते आणि म्हणूनच ती शक्ती होती म्हणून ते ऋषीमुनी कितीतरी दिवस उपवास करू शकायचे, अन्न ग्रहण नाही करायचे. मग त्यांना कशामधनं शक्ती मिळायची? तर ह्या बाकीच्या तत्वांद्वारे, म्हणजे विविध प्रकारचे वायू, त्याच्यात प्रामुख्याने प्राणवायू. मग आकाश तत्वाला ते सक्षम ठेवायचे, त्याप्रमाणे विचार करायचे. आणि मग पृथ्वी तत्व म्हणजे जमिनीवर बसून त्यांची तपश्चर्या करायची, त्या धरणी मातेचे त्यांना आशीर्वाद मिळायचे. आणि अग्नी तत्वाला सक्षम ठेवायचे म्हणजे ते अग्नी स्वरूपामध्ये ह्या ब्रह्मांडातील शक्ती आहेत, सूर्य चंद्र, आणि त्या नाडीचं नियंत्रण करायचे म्हणून त्यांचं ते काम करायचं. अग्नितत्व छान काम करायचं. वायुतत्वरूपी हनुमानजींचे ते आभार मानायचे, त्याप्रमाणे त्यांचे वायू काम करायचे. आणि आकाश तत्वाप्रमाणे विचार झाल्यामुळे परमतत्वाशी ते एकरूप होत होते. असं हे खूप छान शरीरशास्त्र आहे, रेकीशास्त्र आहे आणि त्याचा संबंध आहे आपल्या शरीरातल्या महत्त्वाच्या चक्रांशी. आपली आंतरिक ऊर्जा खूप वाढवा, सतत चांगले विचार करा, कोणाबद्दलही चांगले विचार करा. एखाद्या व्यक्तीबद्दल ती वाईट वागली तर आपण त्याच्याप्रमाणे वाईट वागायचंच नाही, आपण चांगलं वागण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यामधले चांगले गुण आपण जेव्हा बघतो, आपण काय होतं ॲक्च्युली जेव्हा संकट येतात तेव्हा आपण देवाचा धावा करतो.
मी म्हणते जेव्हा चांगलं आहे तेव्हापासूनच तुम्ही देवाचा धावा करा, तुमचं नामस्मरण वाढवा, जप वाढवा. जप म्हणजे असं नाही आहे की तुम्ही सतत उठता बसता माळ घेऊन बसा. तुम्ही मनातल्या मनात जप करू शकता ना. सगळ्यात सोपा जप आहे राम 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 राम. तुम्ही म्हणायचं. आता रामनवमी येणार आहे. राम राम राम. उठता बसता राम आलं पाहिजे. समजा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत असाल, झोपेतनं तुम्हाला जाग येण्या अगोदरच ओम नमो भगवते वासुदेवाय तुमच्या ब्रेनमध्ये क्लिक झालंच पाहिजे. एवढा उठता बसता जप करा. कोणाला दाखवायला जाऊ नका की मी तासन तास जप करत बसले. तुमच्या मनामध्ये राम असू द्या, तुमच्या वागण्यामध्ये राम असू द्या, तुमच्या बोलण्यामध्ये राम असू द्या. म्हणजे श्रीरामांप्रमाणे ते सत्वगुण तुमच्यामध्ये यायला लागतात. तर खूप महत्व आहे या वैश्विक शक्तीचं, जे आपल्या स्वतःमध्ये आल्यानंतर आपण दुसऱ्यांना देऊ शकतो. तर सगळ्यांनी आपल्याबद्दल खूप छान विचार करा. आणि ही जी पवित्र मनुष्य योनी आपल्याला मिळाली तिला कसं सार्थकी लावायचं नक्की विचार करा. की जेव्हा आपण सातत्याने ह्या शक्तीचा ध्यास घेतो त्यावेळेस ती आंतरिक ऊर्जा आपल्या आतमध्ये खूप छान काम करते. आपल्याला खूप प्रत्येक गोष्टीत आपल्याला इंटरेस्ट यायला लागतो. मग ते राईट फ्रॉम सकाळचं कुकिंग करणं, आपल्या मुलांसाठी काहीतरी करणं, किंवा गार्डनिंग करणं, योगासनं करणं, ध्यानधारणा करणं, ही प्रत्येक गोष्ट आपल्याला खूप छान वाटायला लागते. तर नक्की आपल्या स्वतःची खूप काळजी घ्या. असं हे आहे शरीरातलं चौथं चक्र, अनाहत चक्र, ज्याबद्दल मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला. आता तुमच्या ह्या चक्रांबद्दल काही शंका असतील किंवा तत्वांबद्दल काही असेल तर नक्की मला विचारा. मला पण आवडेल तुम्हाला सांगायला. हा बोल ऋतुजा. ताई माझं काय होतं, मी ऑफिसमधून 9 वाजतात 8:30 वाजतात मला यायला. मग जेवण झालं की मी संध्याकाळचं मेडिटेशन करायला बसतो. तर जेवण झाल्याच लगेच बसतो. तर ते श्वास आपण जेव्हा घेतो ना, बीज मंत्र म्हणायच्या आधी मला ते डाऊट आहे की ते श्वास कसं घ्यायचं की नाही, ते एक डाऊट आहे. जेवण झाल्या जे जॉईन करतात ना त्यांनी सूर्यनाडीवर लक्ष द्यायचं, कारण तुमच्या अन्नाचं पचन व्यवस्थित झालं पाहिजे. आणि तुला मी ह्या ठिकाणी सजेस्ट करेल की तू घरातनं कितीला जातेस ऋतुजा? माझं 3:30चं असतं, 3चं असतं आणि मी घरी 8:30ला वगैरे, 8:30 पावणे 9 पर्यंत. मग तिथे तू कॅरी करते का काही टिफिन वगैरे? कधी कधी करते मी, कधी कधी ऍक्च्युली वेळ नाही मिळत मला. प्रायोरिटी दे. आता आज तू 3:30 पासून येते, 4 पासून तुझे लेक्चर सुरू होत असते आणि एवढ्या वेळ जर तू तिथे लेक्चर घेत असलीस तर एक 10 मिनिटाचा ब्रेक मध्ये घ्यायचा आणि त्यावेळेस तू जसं मखाना आहे हे असं काहीतरी चांगल्या गोष्टी खा त्यावेळेस, किंवा मी म्हटलं फुटाणे वगैरे असे मिक्स करून घे आणि ते तू त्यावेळेस खायचं. आणि मग रात्री आल्यावर तू लाईट घेऊ शकते. त्यावेळेस तू छोटी भाकरी खाल्ली आणि पालेभाजी खाल्ली तरी चालणार, तसं घेऊ शकतेस तू. पण मध्ये त्या 10 मिनिटाच्या याच्यामध्ये काहीतरी न्यूट्रिशियस खा, छान फळ घेऊन जा, काही खा. अगदी घाई असेल तुला तर काही नाही तर एक फळ घेऊन जायचं, ॲपल खायचं त्यावेळेस. पण एवढा गॅप नाही द्यायचा. तू 3ला खाल्लेलं आणि मग डायरेक्ट नो. म्हणजे ॲक्च्युली असंही ते कंट्रोल आला असेल तर काहीच हरकत नाही. तुझं दुपारचं जेवण छान हेवी झालं असेल तर असं काही नाही आहे की तू तिथे टिफिन न्यायला पाहिजे. पण मला असं वाटतं की तुम्ही तरुण आहात तर थोडंसं तुम्हाला काही हरकत नाही, थोडंसं काही कॅरी केलं तू. फुटाणे म्हणा, हे म्हणा की ज्याच्यामुळे तुला जाणवेल की तुझे B12 पण कमी होत नाही आहे आणि छान राहत आहेत, तुझे तत्व छान काम करतायत. तर नक्की तसा विचार कर आणि तसं घेऊन जा. आजकाल ते मुगाचे पण फ्लेक्स मिळतात, आपले हिरवे मूग असतात ना त्याचे फ्लेक्स मिळतात. तसं तू काहीतरी खाऊ शकते किंवा मखाना रोस्ट करून तो घेऊन जा, तो हाडांसाठी आपल्या चांगला आहे.
तर ते तू घेऊ शकते. कारण नाही तर तू मग स्मूदी तयार करून तुझ्यासोबत ठेव. तिथे फ्रीज असेल तर फ्रीजला ठेवू शकते. थोड्या आणि छान स्मूदी घ्यायची आपली. असं प्रायोरिटी सगळ्यांनी द्या आपल्याला. तुलाही लक्षात येईल की तुझ्या एनर्जी लेवल्स छान राहत आहेत त्यामुळे. कारण मग आल्यावर तुला असं होत असेल ना, एकदम भूक भूक झाल्यासारखं होत असेल ना. तर तेच तुझं तिथे काही खाल्लं असेल तर तुला असं होणार नाही. आणि तू घरात येऊन जे काही तुझं तयार करत असेल त्यावेळेस ट्राय टू टेक प्रोटीन्स. म्हणजे हिरव्या मुगाचं छान धिरडं टाकलं किंवा मग सॉते व्हेजिटेबल्स केलं. व्हेजिटेबल्स कट करून फ्रीजमध्ये ठेवून दिले आणि मग ते आल्यावर परतले, मशरूम्स पनीर वगैरे सगळं घालून. तसं घेऊ शकतेस तू. प्रोटीन्स घेण्याचा प्रयत्न कर. नाही तर मोड आलेले हिरवे मूग आहेत ते नुसते परतले आणि कांदा टोमॅटो त्याच्यावर टाकला, छान लिंबू पिळलं, तसं घेऊ शकतेस. असं कर काहीतरी की छान तुला प्रोटीन्स मिळतील आणि त्या लिंबामुळे ते ॲब्झॉर्ब होईल त्यातलं प्रोटीन्स. आणि पोळ्या आधीच करून ठेवल्या, जसं पोळी लागत असेल किंवा काय भाकरी, तर ते करून ठेवल्या आणि नुसती ही उसळ केली पटकन तरी चालू शकेल. असं सगळ्यांनी असं काहीतरी हे करायचं, स्किल वापरायचं की काय नक्की मी काय करू शकेल त्यावेळेला. आणि झालं तर लवकर जेवायचा सगळ्यांनी प्रयत्न करा.